सहसा बाळूमामाची कृपा कुणावर होत नाही, आणि ज्याच्यावर मामाची कृपा झाली तो भाग्यवान. कारण तुकोबराय सांगतात, एकदा का बाळूमामाची कृपा झाली की कल्पांतही सरेना कधीच. असं संत करतात काय? एरेवित्य नाही, उद्धाराचं साधन म्हणजे संत कृपा करतात. नीट ऐका. आणि त्यातही सहसा संत कृपा कुणावर सुद्धा करत नाही. नीट ऐका. सहसा बाळूमामाची कृपा लवकर कुणावर होत नाही. मामा नाहीच होत. 10तले एखाद्यावरती चुकून होतोय. सहसा बाळूमामाची कृपा कुणावर होत नाही, आणि ज्याच्यावर मामाची कृपा झाली तो भाग्यवान. कारण तुकोबराय सांगतात, एकदा का बाळूमामाची कृपा झाली की कल्पांतही सरेना कधीच न सरावी. एवढी कृपा संत बाळूमामा तुमच्या आमच्यावरती करतात. मग एकदा का मामाची कृपा झाली की ते सामान्य होत नाही. नीट ऐका. आता अख्खं जग आपल्यावरती दया करतं, अख्खं जग कृपा करतं, अख्खं जग प्रेम करतं स्वार्थया. पण या जगाच्या पाठीवर आपल्यावरती निस्वार्थ भावनेने दया, प्रेम आणि कृपा करणारे दोनच व्यक्ती आहेत. बाबा बघा तुम्ही, अख्खं जग तुमच्यावर कृपा करल स्वार्थया, पण या जगाच्या पाठीवर आपल्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोनच व्यक्ती, एक म्हणजे आपली आई, दुसरा म्हणजे बाप आहे. मायबाप या दोन गोष्टी सोडल्या तर अख्खं जग स्वार्थी कृपा करतो. म्हणून आज जगद्गुरु तुकाराम महाराज बाळूमामाच्या दारामध्ये आल्यानंतर म्हणतात, मामा अहो अख्खं जग आमच्यावरती कृपा करतं, अख्खं जग आमच्यावरती दया करतं, करुणा करतं, पण मामा जग स्वार्थी या जगाच्या पाठीवर अख्खं जग कृपा करतं स्वार्थी. पण तुमच्या दारात आल्यानंतर मामा तुमचं दास झालो, तुमचं चाकर झालो, तुमचं सेवक झालो की तुम्ही आमच्यावरती कृपा करता, पण अख्खं जग करतं स्वार्थी, आणि तुम्ही आमच्यावरती निस्वार्थ भावनेने कृपा करता. कुणाप्रमाणे? तुम्ही संत माईबाप कृपावंत. मामा तुम्ही संत आहात, माझी आई आहात, माझे बाप आहात, कृपावंत आहात, दयावंत आहात, करुणावंत आहात. तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. काय मी पतित कीर्तिवानू का हो तुकाराम महाराज? का बाळूमामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही? कारण या आता तुकाराम महाराजांनी अभंग हा संत पर्व लिहिला, संतावर आधारित लिहिला. तुकाराम महाराज म्हणतात, मी संताच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही. संत म्हणलं की आज आपल्याला बाळूमामाच घ्यायचं नाही. मी संताच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही. आज बाळूमामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही. मी पतित आहे. पतित म्हणजे काय बाबा? पतित म्हणजे आपल्या भाषेत पात्रता नसलेला. आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं, गावठी भाषेत की मग लायकी नसलेला, त्याला काय म्हणतात? पतित. पात्रता नसलेला. तुकाराम महाराज म्हणतात, ऐका अहो माझी पात्रताच नाही, मी बाळूमामाचं वर्णन करेल. का हो तुकाराम महाराज? पात्रता नाही कसं म्हणता? आताच्या काळामध्ये मोपाय जाल तर तुकाराम महाराजांची पात्रता लई मोठी. किती मोठी पात्रता? हो, आताच्या मापात जर तुम्ही तुकाराम महाराजांना मोपाय जाल तर जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानानं श्रीमंत, अधिकारानं श्रीमंत, वैराग्यानं श्रीमंत, सगळ्या संतांमध्ये परिस्थितीनं श्रीमंत संत तुकाराम महाराज आहेत. किती श्रीमंत ऐकून जा. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी 527 एकर जमीन होती. किती बाबा? इको कमी करा. 527 एकर जमीन या, आणि 25 बैलगाड्या भरून इंद्रायणीच्या डोहामध्ये कर्जाच्या वह्या बुडवल्या, आणि अनेक गोरगरिबांना कर्जमुक्त करणारं जगातलं पहिलं सरकार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. देण्यात एवढा मोठा अधिकार. बरं अहो तुकाराम महाराजांच्या घरी 527 एकर जमीन होती, यात नवल काय? तुकाराम महाराजांच्या घरी 527 एकर जमीन होती, यात नवल काय? तुकाराम महाराजांचे सासरे पुण्याचे जागीरदार आबापंत गुळवे सरकार, त्यांच्या घरी 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. आयो किती? अर्धा एकर नाही बरं का, 3600 एकर ऊस असतो तुमच्या भागात जास्त प्रमाणात, आमच्यागत बरोबर. 3600 एकर ऊस वर्षाला जात होता. आमचा एकरच असतो बघा, एकरच. आणि तो बी कारखाना कवाच जाळल्याशिवाय नेत नाही तरी आमचं गडी छाती काढून चालतात. मग आज तुकाराम महाराजाला किती गर्व पाहिजे. तुकोबराय म्हणले, मी श्रीमंत, मी जहागीरदार, माझ्या घरी ह्यो बाळूमामाचा दरबार आहे. मामाच्या दारात आल्यानंतर गरीबाला तरी त्याच पारीला, श्रीमंताला तरी त्याच पारीला. किती जहागीरदाराला पदरात घेतला जातो या, आणि कितीही गरीबाला तरी पदरात घेतला जातो का? तर आपण पारिखे ना घेते.
इथं अपप्रभाव नाही. सगळ्याला सामावून घेणारा बाळूमामाचा दरबार आहे. सगळ्याला सामावून घेणारा हा पांडुरंगाचा दरबार आहे. ह्या मामाच्या दारात आला, गरीबाला त्या पारीला, श्रीमंताला त्या पारीला. किती जहागीरदाराला पदरात घेतला जातो या, किती गरीबाला तरी पदरात घेतला जातोय. ह्या बाळूमामाच्या दरबारात दुजा भाव केला जात नाही. इथं लहान मोठं पाहिलं जात नाही, गरीब श्रीमंत पाहिलं जात नाही. ह्या बाळूमामाच्या दरबारामध्ये स्त्री पुरुष पाहिलं जात नाही. इथं कुणाचा दुजा भाव केला जात नाही. उलट या बाळूमामाच्या दारात सगळ्याला म्हटलं जातं, या रे या रे लहान तोर याती बलती नारी न रे. ह्या बाळूमामाच्या दरबारामध्ये दुजाभाव केला जात नाही. बघा, गरीबाला तिथं, श्रीमंताला तिथं. इथं कुणाला जा म्हटलं जात नाही. बाळूमामाच्या दरबारात कुणी बी या, या रे लहान थोर याती भलती नारी नर, किंवा सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला सामावून घेणारा आमचा वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आणि त्याचे निष्ठावंत भक्त संत बाळूमामा. तुकाराम महाराज म्हणतात, मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. काय मी पतित कीर्तिवानू. का हो तुकाराम महाराज, का तुम्ही आज बाळूमामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही? कारण या मामा या विश्वामध्ये आले, या जगामध्ये आले, या भूतलावरती आले. या जगाची भ्रमंती करत करत आज महापुरचा देव भगवंत या आपल्या आवेभूमीमध्ये आला. त्या पाठीमागं कारण या नाही, काहीतरी कारण आहे. आज बाळूमामाच्या कीर्तीचं वर्णन आम्ही करू शकत नाही, कारण मामा आज आपल्या गावात आले. त्या पाठीमागं कारण या उद्धराया जन जडजीवा. अहो, सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता बाळूमामा आली. पण आले म्हणण्याऐवजी अवतार त्यासाठी घेतला. अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन उधराया जड उधराया जीवा. तुम्हामा सामान्य जड जीवांचा उद्धार करण्याकरता बाळूमामाने या विश्वामध्ये अवतार धारण केला. बरं, उद्धार केला म्हणजे नेमकं काय केलं? प्रश्न आहे की आमचा. जर बाळूमामाने आमच्या गावात आल्यापासून आमचा उद्धार केला म्हणजे उद्धार केलं म्हणजे काय केलं? नीट ऐका. वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रसार बाळूमामाने केला. बघा तुम्ही, जिथं बाळूमामाचं मंदिर आहे, जिथं बाळूमामाची पालखी आहे, जिथं बाळूमामाचं अधिष्ठान आहे, तिथं सुख या, भक्ती या, नामाचा जागर आहे, आनंद या, भजन आहे, कीर्तन या, हे सगळं आनंद या. कुठं? जिथं मामाची मंदिर आहे, जिथं मामाचं अधिष्ठान आहे तिथं. बरं, मला खरं सांगा, महिला मंडळ पुढं बघा, सगळे जरा सगळे पुढं बघा, माय मावल्या हो पुढं बघा. आज जर बाळूमामाचं मंदिर ह्या आभे गावात नसतं, आज बाळूमामाचं मंदिर इथं नसतं, तर या टायमिंगला तुम्ही इथं काय करत असता? भयाजीबाई किती पैसे दिल्या येदोळा येऊन बसला असता ह्या रानात. ह्या टायमाला कशाला आलो असतो? मी नसतो आलो, पण आम्हाला यावं लागलं, कारण मामाच आमच्यासाठी आले. उद्धाराया जन जडजीवा. सामान्य जडजीवांचा उद्धार केला, सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, नामाचा जागर केला. अशा अधिकारी संपन्न संत बाळूमामा या जगामध्ये आले. आल्यानंतर जन्माला आल्यापासून तुमचं आमचं कल्याण केलं, तुमचा आमचा उद्धार केला. तुम्हाला मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीची वाट बाळूमामाने दाखवली. बरं, दाखवत असताना संसाराचा त्याग बाळूमामाने केला. जाळोनी संसार बैसलो अंगणी ही अवस्था प्राप्त केली. बायका, पोरं, आईबाप, घरदार सगळ्याचा त्याग केला आणि एक ध्येय धरलं, या जगाचं कल्याण. आणि तुमच्या आमच्या करता बाळूमामा या विश्वामध्ये आले, स्वतःचा देहाचा विचार न करता आपला उद्धार केला. तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, संत या जगामध्ये आले, आल्यानंतर तुम्हाला मार्ग दावणे गेले, आधी दयानिधी संतती पुण्यकर्म करून निघून गेले, चांगला मार्ग दाखवला आणि तुमच्या आमच्या करता स्वतःचा देह खर्च केला. म्हणून तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, नेमकं संताला उपमा द्यावी कशाची? मुळात आज बाळूमामाला उपमा द्यावी कशाची? मग झालं असं मामा, एक दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराज पहाटेच्या पाऱ्यामध्ये देवपूजा करत होते. आणि बहुतेक देवपूजा ही पहाटे असते. माझ्यासारख्या पाप्याला अजिबात जमत नाही, जमतच नाही पाठ करा. बुवाला रोज घरी झालं 3 वाजते, ते नाही. दिवस उगवल्यावर आम्ही देवपूजा करतो. नाही, खरं सांगाय काय अडचण आहे आपलं बुवा, दिवस उगवल्यानंतर कुणीही देवपूजा करतं. मुळात देवपूजा ही शास्त्रानं पहाटेची ब्रह्ममुहूर्तावरती देवपूजा चालू आहे. सहज मनात प्रश्न आला, जसा चंदन उगळत होते. कशासाठी चंदन? निघलाविषयी पुढे बघा. आता चंदन कशासाठी उगळतो? आपण वारकरी लोक दररोज कपाळाला चंदनाचा टिळा लावतो. आणि माझं मत या, जो चंदनाचा टिळा लावतो तोच वारकरी असतो. रोज चंदनाचा टिळा लावतो कपाळाला, गोपीचंद लावतो, बुक्का लावतो. का बरं? गोपीचंद का उगळतो आपण? एकतर स्वतःला लावाय, दुसरी गोष्ट देवाला लावाय. बरं, का स्वतःला लावायचा? त्याचं बी कारण आहे. पुढे बघा आता सगळ्यांनी.
का कपाळाला लावायचं त्याचं कारण आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळे हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय. कुठल्या बाबा? हिंदू जातीत म्हणत नाही, मी धर्मात म्हणतो. या जात ही जातीनं आणली या. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय आपण. हिंदू धर्म असं सांगतोय कपाळ कधीच मोकळं ठेवायचं नाही. काय सांगतो मामा आपला धर्म? कपाळ कधी मोकळं ठेवायचं नाही. मुस्लिम धर्मामध्ये त्यांच्या गळ्याला लावलं जातं मामा, त्यांना त्यांचं शास्त्र या. पण आपला हिंदू धर्म सांगतो कधी कपाळ मोकळं ठेवायचं नाही. कारण माणसाचं नशीब कुठं असतं बाबा? आजीबाई नशीब कुठं या? त्रास झाला तरी आमच्या माई माऊल्या कपाळ बडवून घेतात. बाया काय माझ्या नशिबाला पोगा या. का कपाळ का बडवून घ्यायचं? कारण माणसाचं नशीब कुठं या? इथं भगवंताचा वास असतो, इथं देव राहत असतो. जर तुम्ही रोज कपाळाला चंदनाचा टिळा लावाल, गोपीचंद लावाल, बुक्का लावाल, दररोज कपाळाला जर माझ्या बाळूमामाचा भंडारा लावाल तर वैष्णवाचा तुळशी माळ गळा, गोपीचंद टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज दररोज कपाळाला चंदनाचा टिळा लावाल, गोपीचंद लावाल, बुक्का लावाल, बाळूमामाचा भंडारा लावाल तर हृदयी कळवळा वैष्णवांचा म्हणजे काय? ठेच तुम्हाला लागली, दुःख मामाला होतं, एको कमी करा. वेदना तुम्हाला झाल्या, सहन मामा करतात. प्रत्येक अडचणीला, प्रत्येक साकड्याला आदमापूरचा देव तुमच्या धावून येणार. प्रत्येक अडचणीला मामा धावून येणार. पण मामाचं ब्रिदया गेशी तेव्हा देशी ऐसा सशी उदार अंतकरणाचा देव तुमच्या गावात येऊन बसला या. तो आदमापूरचा भगवंत तुमच्या या जागेमध्ये, या भूमीमध्ये येऊन बसला या. पण मामाचं ब्रिदया मामा देण्यासाठीच आले. नाही आले देण्यासाठी. देवराजा आले मंचिके बैसले, अभयदान दिले भक्तजना. किंवा उभारीला हात जगी जानविली मात, देव बैसले सिंहासनी, आले याच काशेपुरी धनी. याचक म्हणजे मागणारा आणि धनी म्हणजे देणारा. तो आपल्याला देण्यासाठी आला या. नाही तुम्ही एका हाताने द्या, तो 10 हाताने देतो या. तो देण्यासाठी आलाय. पण तो अगोदर काहीतरी घेतो आणि मग काहीतरी देतो. मग देव आमच्याकडून काय घेतो किंवा बाळूमामा नेमकं आमच्याकडून काय घेतात? महिला मंडळ पुढे बघा सगळे जरा. आता तुम्ही पुढं बसलाय म्हणल्यावर तुमच्याकडे जबाबदारी आहे कीर्तनात बोलायचं. आता बोलायचं म्हणजे तुम्ही गप्पा मारत बसाल तसं नाही, बुवा संग बोलायचं. पुढे बघा. मला खरंच सांगा, तुम्ही कुठल्या देवाच्या पाया पडाय गेला? महिला मंडळ गेले कित्येक वर्ष झालं, कित्येक दिवस झालं तुम्ही बाळमांची भक्ती करता. रोज इथं बाळूमामाच्या पाया पडा येता, गावातल्या देवाच्या पाया पडायचा. तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाच्या पाया पडायचा. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पाया पडायचा. असं कधी झालं का हो? देवाच्या पाया पडाय गेल्यानंतर देव कधी मागं सरला का? थांबा आधी पैसे टाका आणि मग पाया पडा. झालं का? सरला का देव माग? आधी पैसे टाका मग पाया पडा. त्याचं तरी काय चुकतंय? तो तरी काय कीर्तनकार हाय वय? मी किती केलं तो होईना भिकारी, पंढरीचा वारकरी. तो तसा तुमचा पैसा मागत नाही, धनदौलत मागत नाही. शेतीवाडी दागदागिनं किंवा 7-12 नावं करून घेतलाय. आलायच तुम्ही कीर्तनाला तर चांगलं घेऊन जा. बाळूमामा मागतात काय? थोर प्रेमाचा भुकेला किंवा देवभावाचा भुकेला, हाची दुष्काळ याला. मामांवरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्या गोष्टी मामा प्रति मनामध्ये असू द्या. तो आदमापूरचा देव आपला होतो या. आणि एकदा संत बाळूमामा आपले झाले की मग हरी आला हाता, मग कैशी भय चिंता. एकदा देव आपल्यासारखा झाला की मग मागे पुढे उभा आली आगादा निवारा. या चिंता करायची गरज नाही, फक्त देव आपलासा झाला पाहिजे. आपलासा केला संत बाळूमामांनी. म्हणून तुकाराम महाराजांना प्रश्न पडला, मामाला उपमा द्यावी कशाची? पहाटेच्या पर्यंत गोपीचंद उघडत होते, देवपूजा चालू होती. आणि ती देवपूजा तुकाराम महाराजांची होती मामा, आपल्यासारखी नव्हती. आपली देवपूजा आणि तुकाराम महाराजांची देवपूजा जमीन आसमंताचा फरक आहे. तुकाराम महाराज देवपूजा करायला लागले तर माझी मज झाली, अनावर वाचा ही अवस्था व्हायची. आपली देवपूजा असते हरिमुखे म्हणा खोड. अहो गंधगोळी उघडत भावकीला शिवा घालणारे लोक आपण. आणि आपली कशी बराबरी व्हायची तुकाराम महाराजा संघ? अजिबात नाही. तुकोबरायांच्या मनात प्रश्न आला, जसा हा चंदन उगळल्यानंतर जो नष्ट होतो या, त्याच कार्य पूर्णत्वाला जातं या, अस्तित्व संपतं या. त्याप्रमाणे संत बाळूमामा या विश्वामध्ये आले, स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवला आणि हा अख्ख्या जगभर
भक्ती नावाचा सुगंध पाठीमाग दरवळ ठेवला. म्हणून तैसे तुम्ही जगी संत जन कसे तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. आमच्या आभे गावामध्ये आला कशा करता अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन उधराया जड उधराया जीवा ऐसा या अर्थाचा अतिशय पवित्र अतिशय गोड समर्पक आजच्या प्रसंगाला सजेल असा संताचा अधिकार कार्य व्यक्त करणारा अभंग विठ्ठल. नियोजन पाहिजे सर्वांना ज्ञात या आपल्या पावन आणि पवित्र आभे भूमीमध्ये जगाचा मालक श्री संत सद्गुरू बाळूमामा आणि या मामांच्या आदमापुराच्या कृपा आशीर्वादाने या आपल्या पावन आणि पवित्र आभेभूमीमध्ये हे मामाचं भव्य दिव्य सुंदर देखणं मंदिर आणि त्या मंदिरावरती प्रतिवर्षीप्रमाणे चालू असलेला हा यात्रा भंडारा सोहळा आणि त्यानिमित्त प्रतिवर्षी चालू असलेला भगवंताच्या नामसंकीर्तनाचा सोहळा तो याही वर्षी मोठ्या दिमाखात आणि मोठ्या प्रेमानं तुम्ही सर्वजण करत आहात. करत असताना तुम्ही सर्वजण मोठ्या प्रेमाने या सोहळ्याला उपस्थित आहात. प्रथमतः मी कोणाचा नामन उल्लेख करता आलेले सर्व महिला वर्ग पुरुष वर्ग या गावाहून बाहेर गावाहून आलेले बाळूमामाचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त प्रथम तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित आपल्या गावचं समस्त निष्ठावंत भजनी मंडळ गायनाचार्य मृदंगाचार्य वणेकरी बाबा सुंदर साऊंड सिस्टीम सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करताना झालेलं कीर्तन या आभे गावामध्ये जे काय हे बाळूमामाचं कीर्तन झालं या झालेलं कीर्तन परत पाहावंसं वाटलं तर वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनल अनिकेत दादा तुमचा मनापासून आभार. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही सेवा ते समजतं या मंदिरावरचे सेवकरी मंडळी मला वाटतं बहुतेक ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आदरणीय आमचे परमेश्वर दादा बनसोडे गेले 1 वर्ष झालं आम्ही संपर्कामध्ये. लय दिवसापासून त्यांची इच्छा आहे बुवाचं कीर्तन आपल्या मंदिरावर ठेवायचं आहे पण बुवाच गावत नव्हता. गावात म्हणजे पळून जात नव्हता म्हणजे तारीख रिकामी नव्हती म्हणजे त्यांची फार दिवसापासून इच्छा होती महाराजांचं कीर्तन ठेवायचं आणि त्यांच्या इच्छेला आज यश आलं आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. खऱ्या अर्थानं पाठीमागं त्यांनी सांगितलं मला आजसुद्धा आवर्जून सांगू द्या. गेले कित्येक वर्ष झालं ते सगळेजण मामाची भक्ती करतात. गेले कित्येक वर्ष झालं मामाचा अनुभव त्यांना येतात. मला पाठीमागच्या वेळी आदरणीय परमेश्वर दादांनी सांगितलं आतासुद्धा बुवा हे बघा एक करा जरी कीर्तनाला आला तर कीर्तनामध्ये होतावली एवढी आमची कुणाची नावं घेऊ नका. मी म्हणलं असं का नाही अर्धा तास बुवाचं नावं घ्याय जातोय लिहून घ्या हा अर्धा तास जातोय नावं गेला. परवा दिवशी त्या नगर जिल्ह्यामध्ये मामा कीर्तन केलं ते अख्खं पानच लिहून दिलं होतं पानच अख्खं. आता कुणाचं नाव घ्यायचं कुणाचं नाही बरं एकाचं राहिलं तर बी अभि वाटतंय बुवा मोकळा जायचा घरी परत त्याच्यावर तर आपलं सगळं बहुतेक अर्धा तास जातोय नावं गेला आमचा. मला आनंद वाटतो या परमेश्वर दादांनी सांगितलं बुवा होतावढी एवढी आमच्या सेवकऱ्यांची नावं घेऊ नका. कारण विचारलं कारण सांगितलं मामा ऐका बुवा होतावली एवढी आम्हा या आवे गावच्या बाळूमामाच्या मंदिरावरच्या सेवकऱ्यांची नावं घेऊ नका. कारण गेले कित्येक वर्ष झालं आम्ही सगळेजण मामाची सेवा करतो या. गेले कित्येक वर्ष झालं आम्ही हा मामाचा भंडारा करतो या. गेले कित्येक वर्ष झालं मामाची यात्रा भरवतो या. मोठ्या प्रेमानं या गावात आम्ही हा सोहळा करतो या. बुवा होतावडी एवढी आम्हा सेवकऱ्यांची नावं घेऊ नका. कारण या आवे गावामध्ये आम्ही हा सोहळा नावासाठी करत नाही फक्त देवासाठी करतो. एकदा जोरदार टाळी वाजवा कार्यकर्त्यांचा. आणि त्यात मी तुम्हा सगळ्या सेवकऱ्यांना आणखी सांगून जाईल तुम्ही सर्वजण मोठ्या प्रेमानं देवासाठी करता या म्हणूनच हे चाललं या. बघा मी जाणीवपूर्वक वाक्य उच्चारतोय. एखादी गोष्ट जर तुम्ही देवासाठी करचाल कुठलं कार्य तुम्ही करताय देवासाठी म्हणून कराल तर तुमचं नाव आपोआप होत राहतं. आणि नावासाठी करचाल तर मग ते थोड्या दिवस असतं ते कायम राहत नाही. नाही अजिबात राहत नाही. पण आनंद वाटतो तुम्ही सगळेजण मोठ्या प्रेमानं हा देवासाठी सोहळा करता. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी आज आदमापूरचा देव आपल्या गावातून विराजमान झालाय. त्या देवाला आपली भक्ती आवडली या म्हणून हा यात्रा भंडारा साक्षात या उघड्या माळावरती जत्रा भरल्यासारखी लोक येत आहेत. काय येतात त्या पाठीमागं कारण आहे मामा आले आणि मामा उघड कुठं सुद्धा येत नाही. ऐका तुमच्या गावाची भक्ती या तुमच्या लोकांची भक्ती या म्हणून बाळूमामा त्या भक्तीला भाळून येत आले ध्यानात ठेवा. कारण हा देव भक्ती करण्याचा या हा जो भक्ती करतो त्याचा देव या. हाय म्हणाल त्याचा देव या नाही म्हणाल त्याचा ह्यो देव कधीच नाही ध्यानात ठेवा. तुम्ही सगळे मोठ्या प्रेमाने भक्ती करता म्हणून मामा आले. कारण मामाने सांगितलंय ऐका
ज्या ठिकाणी माझी चाकरी करताय, ज्या ठिकाणी माझी भक्ती करताय, त्या लोकांनी ऐकून जा रे बाबा. ज्या गावामध्ये माझी मनापासून सेवा करताय त्याने ऐका, जिथं माझी मनापासून सेवा करताय त्या लोकांना माझ्यापाशी नाही येता आलं तरी चालेल. जर मनापासून माझी सेवा करत असाल तर हा बाळू धनगर चालून तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मामाचा या. आणि त्याच भक्तीला भालून आज आदमापूरचा देव तुमच्या गावात येऊन बसला या. आणि त्या मामाची सेवा आपण सर्वजण मोठ्या प्रेमानं करतो या. हा साक्षात आदमापूर निर्माण झालेला सोहळा या ठिकाणी, हा अनुपम्य असा सोहळा या ठिकाणी समर्पक असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो या. प्रथमतः तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. ह्या ग्रामदैवता चरणी दंडवत, गुरुवर्याच्या चरणी दंडवत, सकल संत महात्मे मायबाप श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी दंडवत. वाणी आरंभ विठ्ठल.